जय हिंद फ्रेंड्स. आज आणि आत्ता कंबाईंड पूर्व परीक्षा 2022 ही जी झालेली आहे त्याचं आपल्याला संविधानाचं विश्लेषण बघायचं आहे. परंतु त्या अगोदर स्पर्धा परीक्षेचं सर्वात महत्त्वाचं सत्य हे असतं की प्रिलिम झाल्यानंतर प्रिलिमचा पेपर जे आहे पूर्ण डिटेल ॲनालिसिस करावा, परंतु 2-3 तास दिल्यानंतर लगेच मेन्सचा अभ्यास सुरू करावा. कट ऑफ किती लागतो की आपलं होईल की नाही या भानगडीत पडू नये. कारण की काय असतं की 100 क्वेश्चनपैकी 40 क्वेश्चन इझी असतात. जसं आजचा पेपर जे आहे इझी, ॲव्हरेज आणि हार्ड हे जर म्हटलं तर ॲव्हरेज आणि अबव ॲव्हरेज लेवलचा हा आजचा पेपर होता कंबाईंड पूर्व परीक्षेचा. इझी तर मुळीच नव्हता. व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की 40 प्रश्न इझी आहे म्हणजे तो पेपर इझी होता असं होत नाही. कारण की कट ऑफ जो आहे हा 50+ जातो. त्याच्यामुळे जे आहे किंवा 45+ जरी गेला ठीक आहे, कट ऑफ किती जाईल हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आजचा दिवस संपला की उद्या सकाळपासून जे आहे तुमची मेन्स किंवा आजपासूनच मेन्स सुरू झाली पाहिजे. मराठी, इंग्रजी आणि GS मेन्स सुरू झाली पाहिजे. कारण काय असतं, जर इनकेस प्रिलिम निघाली तर प्रिलिमचा रिझल्ट ज्या दिवशी लागतो त्या दिवशी तुमची मेन्स पूर्ण प्रॅक्टिस वगैरे करून पूर्ण रेडी झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असते. आणि इनकेस समजा असं झालं की तुम्ही मेन्सचा खूप छान अभ्यास केला आणि प्रिलिम समजा नाही झाली तर पुढची प्रिलिम जी आहे आउटस्टँडिंग स्कोअर होत असते. कारण ऑलवेज लक्षात घ्या की 100पैकी समजा 55 जर कट ऑफ लागत असेल एक्झाममध्ये, एक्झाम ही अझम्पशन घेत आहे, या परीक्षाच नाही सांगत आहे, तर जे 40वरून जे 55वर जो स्कोअर असतो ना, हे 15 मार्क जे असतात ना हे मेन्सच्या अभ्यासामुळे मिळत असतात. हे ऑलवेज लक्षात ठेवा. त्यामुळे जे आहे सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे का तुम्ही प्रिलिम झाल्यानंतर लगेच मेन्सचा अभ्यास काय करा, त्याचा फडशा पडून टाका, मास्टर करून टाका. म्हणजे तुम्हाला ज्या पुढच्या प्रिलिमला म्हणजे याच प्रिलिममध्ये तुमचं ज्या 1000% हो काही प्रॉब्लेमच नाही. आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. परंतु आपल्याला जे आहे दुसरी साईड जी आहे लक्षात घ्यावी लागते. इन केस जर नेक्स्ट प्रिलिम द्यायची वेळ आली तर यावेळेसची जी मेन्सचा जो अभ्यास असतो तो तुम्हाला काय करतो, पुढच्या प्रिलिमला खूप चांगला मदत करतो. ठीक आहे, या दृष्टिकोनातून जे आहे सर्वांनी पेपरचं ॲनालिसिस केलंच पाहिजे. आणि विशेषतः 2022मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेला जा, MPSCच्या पूर्व मुख्य परीक्षेच्या सर्व परीक्षेचे पेपर आपण सॉल्व केले पाहिजे. हा एक जे महत्त्वाचा जे आहे नियम पाळला पाहिजे. तर ठीक आहे, तर आपण जे आहे तर संविधानाचे एक 10 प्रश्न आहे. तर 10 प्रश्नातला जर एक प्रश्न जर सोडला तर बाकीचे सर्व प्रश्न जे आहे टेस्ट आणि टेस्टच्या डिस्कशनमधून जे आहे चाणक्याच्या आलेले आहे. कारण की पेपरची लेवल, संविधानाच्या पेपरची लेवलसुद्धा जे आहे इझी लेवल होती, फार जास्त डिफिकल्ट नाही आहे. मागच्या वर्षीपेक्षा जे आहे इझी आहे. पंचायत राजचे प्रश्न जे आहे तुलनेने जे आहे इझी आहे मागच्या 2 कंबाईंडच्या तुलनेत. तर जे आहे आपण थोडक्यात जे आहे त्या पेपरचं ॲनालिसिस करू. ठीक आहे, तर जे आहे क्वेश्चन नंबर 1, भारतात संसद व राज्य विधानमंडळाच्या निवडणुका जे आहे कोणाद्वारे आयोजित केल्या जातात. तर जे आहे हा प्रश्न कोणता आहे, भारताचा निर्वाचन आयोग. त्याचं उत्तर काय येईल, डी उत्तर येईल, डी. ठीक आहे, डी. ठीक आहे, सिम्पल आहे हा प्रश्न, फार जास्त कठीण नाही विचारला आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे. ठीक आहे, महाधिवक्ता असावा. तर आपल्याला जे आहे एक गोष्ट माहीत आहे की आर्टिकल 163 आहे. ठीक आहे, ज्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने जे आहे राज्यपाल निर्णय घेतात. 164 आहे राज्याचं मंत्रिमंडळ. आणि 165 जे आर्टिकल जे आहे तर ते कोणाबद्दल आहे, महाधिवक्ता. म्हणजे कोणाचं विचारलेलं आहे, राज्याचा महाधिवक्ता, यासाठी आर्टिकल विचारलेला आहे. ठीक आहे, आणि सर्वात जास्त आर्टिकल स्टेटचे विचारलेले आहे. कंबाईनला स्टेटचे आर्टिकल जास्त येतात, राज्यसेवेला सेंट्रल गव्हर्नमेंटचे केंद्राचे आर्टिकल जास्त येतात. म्हणजे ओव्हरऑल एक ट्रेंड इथं दिसतोय की यावेळेस आर्टिकलवर जे आहे तर बऱ्यापैकी जे आहे प्रश्न विचारलेले आहे. परंतु कोणत्या आर्टिकलवर जास्त विचारलेले आहे, स्टेटच्या. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य जे आहे स्पष्ट केली आहे. तर आर्टिकल 167 मध्ये दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे आहे राज्यपालाला कॅबिनेट आणि मंत्रिमंडळ याच्याबद्दलचे जे काही महत्त्वाचे जे विषय असतात, विधेयक असतात, त्याबद्दलची माहिती ही राज्यपालाला कळवणे हे मुख्यमंत्र्यांचं काय कर्तव्य आहे. आर्टिकल 167. ठीक आहे, 167 मध्ये आहे. आता 164 मध्ये जे आहे आर्टिकल 163 मध्ये काय दिलेलं आहे, 163 मध्ये की राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे मंत्रिमंडळ सल्ला देण्यासाठी असतं आणि त्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष CM असतात आणि राज्यपालाला स्वेच्छाधिकार असतात. आता असं आर्टिकल 163 मध्ये दिलं आहे. 164 मध्ये का दिलं आहे, राज्याचं मंत्रिमंडळ. म्हणजे इथं सुद्धा CM आर्टिकल 164 नुसार CM जे आहे राज्यपालाला जे आहे सल्ला देतात मंत्र्याची नियुक्ती व बढतर्फीबद्दल. म्हणजे ते एक कार्य दिलेलं आहे, परंतु कर्तव्य नाही आहे, ते कार्य आहे. आणि इथं सल्ला बंधनकारक असतो. पण इथं 167 मध्ये कर्तव्य दिलं आहे. वर PM ला कर्तव्य दिलं आहे की PM ने मंत्रिमंडळाचे
कामकाज, विधेयक व निर्णय याबद्दल राष्ट्रपतीला माहिती पुरवणे, म्हणजे राष्ट्रपतीला राईट टू इन्फॉर्मेशन आहे वाया PM. तसं सेम आर्टिकल जे आहे 167 जे आहे, ज्या अंतर्गत सीएमला इन्फॉर्म करावं लागतं. कोणाला इन्फॉर्म करावं लागतं? राज्यपालाला. कशाबद्दल? तर जे मंत्रिमंडळामध्ये जे कामकाज होतं, मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेतले जातात, मंत्रिमंडळामध्ये जे विधेयकावर जे प्रस्ताव मांडले जातात, जी चर्चा होते, त्याबद्दल इन्फॉर्म करावं लागतं. कोणाला? राज्यपालाला. आणि हे सीएमचं कर्तव्य आहे. हे ड्युटी म्हणून आहे, हे ड्युटी आहे, हे कार्य आहे. म्हणजे ड्युटी ही जी आहे काय असते? महत्त्वाची असते. म्हणून राज्यपालाला जे आहे मंत्रिमंडळाबद्दलच्या कामकाजाबद्दल माहिती घेण्याचा राज्यपालाला काय अधिकार आहे, तसाच वर कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. ठीक आहे. आर्टिकल 167. ठीक आहे. दुसरं जे आहे 73व्या घटनादुरुस्तीनुसार महत्त्वाचं जे आहे की 11वं परिशिष्ट ॲड झालेलं आहे. आणि 11व्या परिशिष्टामध्ये जे आहे 29 विषय ॲड झालेले आहे. आता या 29 विषयामध्ये जे आहे तर गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे त्यामध्ये कुठंच मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे ऑप्शन डी 100% काय? रॉंग आहे. ठीक आहे. 100% रॉंग, म्हणजे 100% रॉंग आहे. आणि काय विचारलेलं आहे की यामध्ये बरोबर नाही आहे, चुकीचं विचारलेलं आहे, चुकीचं. मग चुकीचं जे आहे तर कोण ऑप्शन डी कशामध्ये आहे? यामध्ये ऑप्शन डी आहे आणि ऑप्शन डी यामध्ये आहे. ठीक आहे. मग आता जे आहे तुम्हाला ए ऑप्शनचा विचार करावा लागेल. भूमी सुधार कायदा लागू करणे, तर हे पहिल्याच जे आहे सब्जेक्ट आहे. ठीक आहे. भूमी सुधार कायदा नाही आहे त्यामध्ये, पण त्यामध्ये फक्त लँड रिफॉर्मसाठी जे आहे ग्रामपंचायत किंवा लोकल बॉडीज जे आहे कायदा करू शकतात. पण भूमी सुधारणा कायदा असा शब्द नाही आहे, परंतु आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तेवढं जे आहे कॉमन सेन्सनी जे आहे आपण घेऊ शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हे स्टेटमेंट काय? हे दोन स्टेटमेंट जे आहे कम्प्लिटली जे आहे स्पष्ट जे आहे विषयच आहे. त्यामुळे जे आहे याचं उत्तर कोणतं आहे? ऑप्शन डी. त्याचं उत्तर कोणतं आहे? बी. तर हे फक्त हे स्टेटमेंट काय? रॉंग आहे. ठीक आहे. तर 11वं जे आहे परिशिष्ट ज्यामध्ये 29 विषय आहे आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार 12वं परिशिष्ट आहे त्यामध्ये 18 विषय आहे. मग आता 11 विषय 11वं परिशिष्ट आलं तर पुढच्या वर्षी जे आहे 12वं परिशिष्ट येऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक म्हणजे जे आहे आता हे काय करायचं? हे जे शब्द असतात ना, जसे आयोगाने याला डार्क केलेलं आहे तसं इथंच काय करायचं? अचूक म्हणजे बरोबर विचारलेलं आहे, लगेच हे करून टाकायचं. आणि त्यांनी जर समजा चुकीचं विचारलं असेल तर क्रॉस करून ठेवायची. म्हणजे आपल्याला फायनल उत्तर करताना काय होतं? बरोबर आपण काय करतो? बरोबर सिली मिस्टेक जे आहे टाळतो. ठीक आहे. मग अचूक आहे का चूक आहे तर ते कन्फ्युजन होतं ना त्या घाईमध्ये, म्हणून आपण काय करायचं? राईट टिक क्लिक करून टाकायचं वरच. म्हणजे अचूक म्हणजे बरोबर विचारलेलं आहे. मग आता यामध्ये काय आहे? सर्व स्टेटमेंट काय? आता ग्रामसभा निवडणूक असते तर हे स्टेटमेंट 100% काय? रॉंग स्टेटमेंट आहे, बरोबर विचारलं आहे. मग सी स्टेटमेंट कशामध्ये आहे? सी स्टेटमेंट यामध्ये आहे, सी स्टेटमेंट यामध्ये आहे, सी स्टेटमेंट यामध्ये आहे. उत्तर कोणतं आहे? सी. सी हे उत्तर काय? बरोबर आहे, कारण की ग्रामसभेला निवडणूक असते आणि हा ऑप्शनच 100% रॉंग आहे. परंतु ग्रामसभेची जे व्याख्या आहे आर्टिकल 243 मध्ये दिलेली आहे. 243 मध्ये की ग्रामसभेमध्ये त्या ग्रामपंचायतचे जे वोटर असतात, मतदार यादीमध्ये जी लोक असतात त्यांची नावं असतात, ते ग्रामसभेचे सदस्य असतात. आता ग्रामसभेच्या बाकीच्या तरतुदी, ग्रामसभेची फक्त व्याख्या दिलेली आहे, ग्रामसभा स्थापन करावी असं संविधानात दिलेलं आहे. बाकीच्या ग्रामसभेच्या सर्व तरतुदी राज्य विधिमंडळ, प्रत्येक राज्याच्या राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यानुसार काय होतात? ठरतात. हा एक भाग लक्षात घ्या. मग इथं जे आहे बाकीचे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे, कारण की ऑप्शन आहे बघा. तसं ॲक्च्युली जे आहे हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. हे स्टेटमेंट जे आहे थोडे प्लस मायनस येतात, कारण यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट आहे. फक्त जे आहे काय इथं 3-3च्या जोड्या आहेत, 3 आणि एक 4ची आहे, म्हणून आपल्याला 3 क्वेश्चन तर 3 स्टेटमेंट तर उचलावेच लागतात. मग बरेचदा काय असतं, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर खाली पाहणं खूप गरजेचं असतं. आपण काय होतो की यामध्ये कन्फ्यूज होत बसतो, त्यामुळे वेळ जातो आपला. आणि कंबाईन जे आहे AK-47 असते, राज्यसभेपेक्षाही कंबाईन कठीण असते, कारण 1 तासच आहे आपल्याला. 1 तास नाही, 45 मिनिटामध्ये GST क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 15 मिनिटं ॲटलिस्ट CSATसाठी ठेवायचे असतात. त्यामुळे जे आहे ना खाली ऑप्शन पाहिजे, मग नंतर लक्षात की 3 इथले उचलाच लागतात. मग एक कोणतं सर्वात रॉंग आहे? मग हे 100% रॉंग आहे. मग सी ज्या ऑप्शनमध्ये आहे ते कॅन्सल केलं तर लगेच काय होते? याचं उत्तर काय होते? बाहेर येते. तेच जर तुम्ही या 3वर जर विचार करत बसले विच वन इज द मोस्ट करेक्ट, तर मग कन्फ्युजन काय होते? वाढतं आणि जे आहे वेळ जातो. उत्तर येतं पण वेळ जातो, कारण की उत्तर बरोबर नाही, यापेक्षा वेळ कमी लागणं हे सुद्धा काय महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आहे राज्यपालाचा क्वेश्चन. सोपा क्वेश्चन विचारला आहे. आता जे संविधानिक पद आहे राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, यामध्ये कसं असतं की यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा नवीन राज्यपाल आपलं पद धारण करेपर्यंत जुने राज्यपाल काय करतात? आपला पदभार सांभाळतात. म्हणजे 5 वर्ष जरी संपले तरीसुद्धा ते पदभार सांभाळू शकतात. म्हणजे याचं स्टेटमेंट बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर सांभाळतात. त्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर म्हणतात. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा तर कोणी देऊ शकतात.
राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारण 5 वर्षासाठी असते, हेही बरोबर आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर काय होतात, राहतात. त्यामुळे याचे सर्व स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि कोणतं विचारलं आहे, बरोबर विचारलं आहे म्हणून असं लिहून टाकायचं. ठीक आहे, बरोबर आहे ना. तर ब्रॅकेट बाहेर काय करायचं, असं करायचं. म्हणजे फायनल टिक काय करायचं आहे, बरोबर ऑप्शन असतं. हे उत्तर काय बरोबर, त्याचं काय 4 काय म्हणजे डी काय बरोबर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यसंबंधी नाही म्हटलेलं आहे. तर इथं सरळ दिसते राजमन्नार समिती. हा प्रश्न मागे 2-3 वेळा आलेला आहे. राजमन्नार समिती हे बिलकुल ऑप्शन जे आहे रॉंग आहे. बाकीचे सर्व पंचायत समितीबद्दल पंचायत राजबद्दल काय हे समिती आहे. तर राजमन्नार समिती 1969ची समिती आहे. तामिळनाडू राज्य सरकारने केंद्र राज्य संबंधावर जेव्हा करुणानिधी जेव्हा पहिल्यांदा CM झाले तेव्हा 1969मध्ये हे एस्टॅब्लिश केलेली आहे. पण हे तामिळनाडू राज्य सरकारने केलेली आहे सेंटर स्टेट रिलेशनशिपवर. त्यामुळे एक सरळ जे हा प्रश्न विचारला होता आणि हा आलेला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या समितीचे म्हणजे जे आहे जी मसुदा समिती आहे, ड्राफ्टिंग कमिटी हेडेड बाय डॉक्टर बाबासाहेब, यामध्ये जे 7 सदस्य आहे, टोटल 7. तर यापैकी जे आहे तर कोण सदस्य आहेत, तर हा खूपच सोपा प्रश्न विचारला आहे. अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर. तर हे त्याचे काय होते, सदस्य होते. बाकीचे जे ॲब्सोल्युटली नव्हते. पण हाच प्रश्न जे आहे थोडासा डिफिकल्ट जर आला असता की किती वकील होते आणि कोण वकील नव्हते, असा जर प्रश्न आला असता तर मग पेपर घालायचा डिफिकल्ट झाला असता. तर अशा क्वेश्चनमुळे पेपर थोडा काय होतो, इझी होतो. पण इट डझंट मीन दॅट की पेपर इझी होता. पेपर हा ॲव्हरेज आणि अबव ॲव्हरेज असतो ऑलवेज. इझी वगैरे असं काही नसतं. ठीक आहे. हां, राज्य लोकसेवा आयोगाबद्दल जे आहे प्रश्न आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे तर यासाठी भाग जो आहे तर भाग 14 आहे. ठीक आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर यासाठी एक सेकंड, ठीक आहे. तर भाग 14 आहे. ठीक आहे, भाग 14. आणि भाग 14मध्ये जे आहे तर आर्टिकल 315 ते 23 हे जे आहे आयोगासाठी आर्टिकल आहे. 315 ते 323 म्हणजे UPSC, MPSC, SPSC, JPSC यासाठी. आणि 323 जे आहे आयोगाचे रिपोर्ट. 323 शेवटचं आर्टिकल, आयोगाने जे आहे अहवाल तयार करावा आणि राज्याचा अहवाल असेल तर राज्यपालाला सादर करावा आणि राज्यपाल नंतर राज्य विधिमंडळाला सादर करतात. आणि जे आहे UPSC असेल तर राष्ट्रपतीकडे सादर केला जातो आणि राष्ट्रपतीनंतर संसदेला सादर करतात. अशी ती काय असते, एक स्टँडर्ड प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम, तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे आणि कोणते बरोबर नाही म्हणजे चूक विचारलेलं आहे. इथे काय विचारलेलं आहे, चूक कोणते आहे. मग चूक कोणते आहे तर याच्यामध्ये जे आहे तर भारतीय राज्यघटनेचे कलम 315, 323मध्ये तरतूद आहे. हे तर 100% बरोबरच आहे. म्हणजे हे स्टेटमेंट असेल का, नाही. त्यानंतर हे असेल का, नाही. मग कोणते असेल, BC आणि BD. म्हणजे बी तर 100% जे आहे आलंच. मग याचा अर्थ BC आणि BD आहे तर बी बद्दल काही विचार करायची गरजच नाही. तर बी 100% काय रॉंग आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. हे स्टेटमेंट काय झालं, रॉंग स्टेटमेंट झालं. म्हणजे काही पाहायची गरजच नाही आहे. कारण की हे 100% आपल्याला माहिती आहे ना, हे 315, 323 हे आर्टिकल आहे म्हणून. मग हे स्टेटमेंट जे आहे रॉंगच आहे. मग 2 पैकी 1 निवडायचं आहे. मग या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते. ठीक आहे, म्हणजे हेही काय रॉंग आहे. कोण करते, राज्य शासन करते. मग आता इथं जे आहे निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन नसते करत. इथं कोण करत असते, स्टेट लेवलला राज्यपाल करत असते. म्हणजे MPSC गॅझेटेड नॉन गॅझेटेड पदांची नियुक्ती झाली का राज्यपाल करत असते. मग इथं स्टेटमेंट हे थोडंसं काय होतं, रॉंग. कारण की डायरेक्ट केंद्र शासन नाही. आयोगाचे म्हणजे इथं उत्तर BC उत्तर असू शकतं, हे असू शकतं आणि BD होऊ शकतं. ठीक आहे, तर BC हे जास्त रॉंग आहे. कारण की आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात पण राज्यपाल करते ॲक्च्युली. हे स्टेटमेंट जे आहे 50-50 झालं ते. ठीक आहे, त्यामुळे हे उत्तर थोडं जास्त रॉंग आहे. म्हणजे BC आणि BD हे तिन्ही रॉंग आहे. हे तिन्ही रॉंग आहे. परंतु जे आहे BC हे जास्त रॉंग आहे. इथं बेनिफिट ऑफ डाऊट काही नाही आहे. म्हणजे याचं उत्तर काय कोणतं येईल, 3 किंवा C उत्तर येईल. ठीक आहे. हां, आता बरेचदा काय होतं की इंग्लिश व्हर्जन आणि मराठी व्हर्जन, बऱ्याच ठिकाणी इंग्लिश आणि मराठी व्हर्जनचं जे सेंटेन्स आहे त्याचं जे आहे ना इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे. मराठीत वेगळं दिलं आणि इंग्लिशमध्ये वेगळं दिलेलं आहे. तर तसे प्रश्न कॅन्सल होत असतात. भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही, याला गोला करत चला असं म्हणजे चुका होत नाही.
तर समवर्ती सूची कोणाकडे घेतली आपण? ऑस्ट्रेलिया. त्याचं उत्तर कोणतं आहे? डी. ठीक आहे. तर असे 10 क्वेश्चन ज्या परीक्षेला आलेले आहे. एक कॅगबद्दलही एक प्रश्न आलेला आहे, कॅगबद्दल, की कॅगबद्दल सप्लिमेंटरी ऑडिटवर ज्या प्रश्न आलेला आहे, परंतु तो सप्लिमेंटरी ऑडिट हा इकॉनॉमीचा प्रश्न समजला जातो, संविधानाचा नाही. त्यामुळे सप्लिमेंटरी ऑडिट कॅगला 60 दिवसामध्ये काय करावं लागतं? मेन ऑडिट नंतर सप्लिमेंटरी ऑडिट 60 दिवसाच्या आत 60 मध्ये सबमिट करावा लागतो. तर तो एक जो प्रश्न आहे की नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना पुरवणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात? तर जे आहे 60 डेजमध्ये. ठीक आहे. तर हा ज्या इकॉनॉमीचा प्रश्न जास्त येतो रादर दॅन कॉन्स्टिट्यूशन. सो दिस इज अबाउट व्हॉट? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 10 क्वेश्चन बऱ्यापैकी सोपे क्वेश्चन आहे. त्यामध्ये फक्त एक क्वेश्चन थोडासा काय डायसी आहे, तो प्लस मायनस होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर संविधानाबद्दलचं जे आहे आपण विश्लेषण बघितलं. पण सर्वांना एक विनंती आहे की प्रिलिमचा परफॉर्मन्स कसाही असो, प्री आणि मेन्सचा अभ्यास लगेच काय करायचा? कंप्लीट करायचा. आणि या परीक्षेचा जे आहे प्री आणि मेन्सचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर प्रिलिम व मेन्स देण्याची जी मजा असते तेव्हाच ती घेता येते. फक्त प्रिलिम पुरताच अभ्यास करणं हे अतिशय जे आहे अयोग्य आहे आणि तो अभिमन्यूवाला ट्रॅप आहे. म्हणून कृपया प्रिलिम कशी गेली असेल तर मेन्स लवकरात लवकर जे आहे रिझल्ट लागेपर्यंत मेन्स तयार करून घ्या. ठीक आहे. तर तुम्ही नक्की 100% अर्जुन बनाल आणि त्या अर्जुन बनण्याच्या प्रक्रियेस माझ्या सर्वांना जे आहे शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.